कुठल्याही फोडणीशिवाय तयार होणारं कोळंबीचं हे भुजणं तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा आणि जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजही गावामध्ये गेला तर घराघरामध्ये ही रेसिपी बनवली जाते आणि त्याचबरोबर चवीला सुद्धा अप्रतिम लागते. कारण की कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी कांदा आणि बटाटासुद्धा मी कापून घेतला होता. एका भांड्यामध्ये आपल्याला कच्चा कांदा, थोडंसं हिरवं वाटण आणि आवडीनुसार मसाले घ्यायचे आहेत. ते सर्व असे हाताने मिक्स करून घ्यायचे. स्वच्छ धुतलेली कोळंबी त्यामध्ये ॲड करायची, पुन्हा हाताने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडासा पाण्याचा वापर करायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि हे भांडं गॅसवरती ठेवून झाकून 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर हे भुजणं शिजून तयार होतं आणि हे भुजणं भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा अप्रतिम लागतं. इथे मी जेवणाचं ताट तयार करून घेतलं होतं आणि ज्वारीची भाकरी बनवली होती. सगळ्यांनी भुजणं ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त एन्जॉय केलं आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा.